नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षर करतो, मग सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्र, मानसशास्त्र, अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र जे की शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 साठी अत्यंत उपयुक्त आहे आणि त्या संदर्भात आपल्या नोट्स ह्या लॉन्च झालेल्या आहेत। आता 24 ऑक्टोबरला आपण लाईव्ह स्ट्रीमिंग घेऊन ह्या नोट्स लॉन्च केल्या होत्या। त्याच्यामध्ये खूप जणांनी लाईव्ह स्ट्रीमिंग जॉईन केली, नोट्स पाहिल्या, सर्व डिटेल माहिती ही लाईव्ह स्ट्रीमिंगला दिली होती। तब्बल 1 तासामध्ये सर्व डिटेल्स सांगितलं होतं आणि त्यानंतर सर्वांनी नोट्स घेतलेले आहेत। आता आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच एक्सप्लेन करून सांगतोय की आपल्या नोट्सचं वैशिष्ट्य काय आहे, नोट्समध्ये काय आहे, ह्या नोट्स काय घ्याव्यात किंवा घ्यायच्या नसतील तर ते तुमचे वेगळे रिझन असू शकतात। पण आता तुम्ही जे काही मटेरियल वाचतायत ते सफिशियंट आहे का हे तुम्हाला या नोट्समधून कळून जाईल। म्हणजे मी जे काही आता नोट्सबद्दल माहिती देणार आहे त्याच्यामधून तुम्हाला समजून जाईल। हे पहा, आपण जे काही मानसशास्त्राच्या म्हणजे बालमानसशास्त्र नोट्स काढलेल्या आहेत, ह्या आपण सर्व पुस्तकांचा रेफरन्स घेऊन काढलेले आहेत आणि आपल्या या नोट्समध्ये तब्बल 18 चॅप्टर आहेत। आता मी सिलेबसचा व्हिडिओ टाकताना त्यावेळेस सांगितलं होतं की कोणते कोणते घटक असतात। आपल्याला 17 ते 18 घटकांचा अभ्यास हा मानसशास्त्र, बालमानसशास्त्र या विषयासाठी करावा लागतो आणि त्याच्यासाठी महत्त्वाचं पुस्तक असतं फडके प्रकाशनचं, जे की आहे हे अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र। पण या पुस्तकामध्ये आपल्याला फक्त 7 चॅप्टर मिळून जातात। आता 2013 पासून ते 16-17 पर्यंत सर्वच्या सर्व एक ना एक शब्द ह्या पुस्तकातला येत होता। पण झालं काय, 2017ला त्यांनी पॅटर्न बदलला। पॅटर्न बदलून त्यांनी काय केलं, बीएडचा जो काही अभ्यासक्रम आहे हा शैक्षणिक मानसशास्त्र जे की बीएडचं पुस्तक आहे आणि हे कुलकर्णी सरांचं आहे, या पुस्तकातला सुद्धा त्यांनी सिलेबस उचलून टाकायला सुरुवात केली। म्हणजे काय केलं, हे जे काही फडके प्रकाशनचं पुस्तक आहे याच्यातल्या 2 ओळी आणि हे कुलकर्णी सरांचं पुस्तक याच्यातल्या 2 ओळी घेऊन ह्यांनी 2017 ते 19 पर्यंत विचारायला चालू केलं। मग 2019ला परत ह्यांनी याच्यामध्ये आणखीन एक टॉपिक इन्क्लूड केला ह्याच्यामधला, जे की आहे व्यक्तिमत्व। हे 12वीचं जुनं पुस्तक आहे। हे 12वीचं पुस्तक 2010चं आहे आणि सध्या हे पुस्तक कुठेही भेटत नाही। अगेन फडके प्रकाशनचं आहे, सिलेबसच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। मग 2019 पर्यंत हे 3 पुस्तकं त्यांनी रेफर करून प्रश्न विचारायला चालू केले। पण त्यानंतर आणखीन त्यांनी थोडासा बदल केला। हे आहे आपलं मानसशास्त्राचं पुस्तक 12वीचं, हे सध्या भेटत नाहीये, हा बाद झालेला अभ्यासक्रम आहे। याच्यामधला सुद्धा त्यांनी व्यक्तिमत्व हा घटक उचलला। मग व्यक्तिमत्वाच्या घटकमधले जे काही क्रेशमर आहे, शेल्डन आहे, कार्ल युंग आहे, याचे प्रकार घ्यायला चालू केले। पण ह्या पुस्तकामध्ये फक्त 2च प्रकार आहेत, क्रेशमरचा आहे, शेल्डन आहे। मग पुन्हा त्याच्यामध्ये कार्ल युंग भेटत नाही, गिलफोर्ड भेटत नाही। त्यासाठी त्यांनी मग पुन्हा विद्यापीठाचा पुस्तकाचा अभ्यास घ्यायला चालू केला। मग 2021ला त्यांनी परत हे 11वीचं मानसशास्त्र आणि हे 12वीचं मानसशास्त्र सध्याच्या अभ्यासक्रमातलं जे की आहे मानसशास्त्र, वेगवेगळे मानसशास्त्र असतात त्याच्यावर आधारित प्रश्न विचारायला चालू केले। मग ह्या सर्वांचं कॉम्बिनेशन करून आपण आपल्या मानसशास्त्राच्या नोट्समध्ये हे सर्व टॉपिक इन्क्लूड केले आहेत, जे की परीक्षेच्या पॅटर्ननुसार बदलत गेलेले आहेत। आता तुम्ही फडके प्रकाशनचं पुस्तक घेतलेले असेल त्याच्यामध्ये तुम्हाला 7 चॅप्टर मिळतात, पण सध्याच्या स्थितीला हे 7 चॅप्टर सफिशियंट नाही आहेत। तुम्ही कुठलेही क्लास लावा, तुम्हाला क्लासमध्ये हे फक्त 7 चॅप्टर शिकवले जातात, पण बाकीचे चॅप्टर शिकवले जात नाहीयेत। मग आता हे एवढे पुस्तकं दाखवले, एवढे पुस्तके घेऊन सुद्धा आपले चॅप्टर क्लिअर होतात का? हो नाही। मग ह्या पुस्तकांच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन काही घटक आहेत। कुठले? विशेष गरजा असणारी बालके। मग या विशेष गरजा असणारी बालकांसाठी एक सेपरेट पुस्तक आहे, ते पुस्तक रेफर करावं लागतं। मग आता जे काही मार्केटमध्ये आपल्याला मानसशास्त्राचे पुस्तकं भेटतात त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकाशन आहेत। आपण कुठल्याही प्रकाशनाला नाव ठेवणार नाही, पण ते प्रकाशन कुठल्या दृष्टिकोनातून त्यांनी पुस्तकं बनवलेली आहेत, त्यांनी CTET, TET आणि टेट शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यांच्या दृष्टिकोनातून कॉम्बिनेशन करून हे केलेलं आहे। पण त्याच्यामधलं काय आपल्या परीक्षेला TETला अपेक्षित आहे याचा त्यांनी विचार केलेला नाहीये। त्याच्यामध्ये तुम्हाला विशेष गरजा असणारी बालके भेटणार नाहीत,
मग आणखीन एक घटक येतो मानवी शरीरातील विविध ग्रंथी. हा कोणत्याही पुस्तकात भेटत नाहीये, हा कुठल्याही पुस्तकात भेटत नाहीये. मग हे जे काही चालू बीएडचा अभ्यासक्रम आहे, जुना बीएडचा अभ्यासक्रम आहे, मग काही विज्ञानचे पुस्तकं असतात किंवा काही विज्ञानचा घटक आहे, त्याच्यामधला घटक उचलून तो आपल्या ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. पण याच्यामधला बराचसा भाग हा एक मानसशास्त्रामध्ये चॅप्टर आहे ताणतणाव, जो की शिक्षकाभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी असतो. पण या ताणतणावामध्येच वैफल्य एक चॅप्टर आहे. मग हा वैफल्य चॅप्टर सुद्धा आपण इन्क्लूड केलेला आहे. मग त्याच चॅप्टरमध्ये आणखीन एक चॅप्टर असतो मानवी शरीरातील विविध ग्रंथी. मग याच्यामध्ये विनाल ग्रंथी असते, कंठस्थ ग्रंथी असते, थायरॉक्सिन ग्रंथी असते, जनन ग्रंथी असते, अशा वेगवेगळ्या ग्रंथी आहेत. मस्तिष्क ग्रंथी आहे, औटो ग्रंथी आहे. ह्या सर्वांवर आपल्या मानसशास्त्राच्या पेपर 2ला प्रश्न आहेत, पेपर 1ला प्रश्न आहेत. मग मला सांगा, तुम्ही जे काही फडके प्रकाशनचं पुस्तक वाचताय त्याच्यामध्ये हे तुम्हाला मिळणार आहे का? त्याच्यामध्ये विशेष गरज असणारी बालके नाही आहेत, वैफल्य नाही आहे, मग मानवी शरीरातील विविध ग्रंथी हा चॅप्टर नाही आहे. मग आणखीन एक नवीन चॅप्टर 2021ला त्यांनी ॲड केला. कोणता? कर्ट लिव्हिन यांचा संघर्ष प्रकार. हा संघर्ष प्रकार तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये पाहायला भेटणार नाही आणि याच्यावर 2 प्रश्न विचारले गेले होते. प्रगमन संघर्ष, प्रगमन वर्जन संघर्ष, वर्जन संघर्ष, द्विधा वर्जन संघर्ष. मग आता हे संघर्षाचे प्रकार काय आहेत हे आपल्याला काहीच माहिती नाही आहे. यावर मी 2021ला व्हिडिओ बनवला होता. तोच प्रश्न परीक्षेला विचारला आणि सर्वांना 2 मार्क्स भेटले. मग आणखीन असे वेगवेगळे चॅप्टर सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहेत की जे की 2000 आता सध्या 2024ची जी काही शिक्षक पात्रता परीक्षा आहे याच्यामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा दृष्टिकोनातून आपण मानसशास्त्राच्या हे अतिशय सुंदर नोट्स बनवलेले आहेत. हे सर्वांचं कॉम्बिनेशन आहे. कोणते कोणते रेफरन्स घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये कोणत्या पुस्तक काय काय ॲड केलेलं आहे, कुठून कुठून ॲड केलेलं आहे, मग तुम्हाला परीक्षेसाठी काय अभ्यास करावा लागतं, ह्या सर्वांचा सार आहे. आणि ह्या नोट्स आहेत. हे पुस्तक नाही आहे, हे गोष्ट लक्षात घ्या. मार्केटमध्ये जे काही मिळतात ते पुस्तकं मिळतात, हे नोट्स आहेत. आणि ह्या नोट्सचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये आपण 2 भाग केलेले आहेत. पहिला भाग आहे अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र, जे की फडके प्रकाशनचं पुस्तक असतं, याच्यातील महत्त्वाच्या नोट्स आहेत. पण ह्या नोट्समध्ये असे काही टिप्स अँड ट्रिक्स आहेत की जे परीक्षेसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. आणि याच्यामध्ये असा काही घटक आहे जो की बीएडच्या पुस्तकामध्ये असतो, तो सुद्धा इन्क्लूड केलेला आहे. मग आता हे आहे पहिला चॅप्टर आहे मानसशास्त्राचे स्वरूप. त्याच्यामध्ये आहे शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये. मग हे शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्य परीक्षेमध्ये कशी विचारले जातात, आतापर्यंत कशी विचारले गेले होते. मग याच्या खाली तुम्हाला टिप सुद्धा दिलेली आहे. ही टिप वाचल्यानंतर प्रश्न परीक्षेमध्ये कसे विचारले जातात हे कळतं. इथं दिलेलं आहे परीक्षेमध्ये आहेच्या ठिकाणी नाही, जातेच्या ठिकाणी जात नाही असे विचारले जाते आणि फसवले जाते. इथं तसंच आहे. शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे, परीक्षेचा शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया नाही असं देऊन फसवले जातात. मग वेगळं प्रत्येक ठिकाणी टिप्स अँड ट्रिक्स दिलेले आहेत जे की तुम्हाला वाचून एकदम लक्षात येईल. आणि याच्यामध्ये असा सुद्धा उल्लेख केलेला आहे की हा प्रश्न कधी पडलेला आहे, TETला आलेला आहे का नाही आहे. प्रत्येकाचं एकदम सिस्टमॅटिक तुम्हाला दिसत असेल. असं करून आपण ह्या नोट्स काढलेल्या आहेत. आणि ह्या नोट्समध्ये 2 भाग आहेत. याच्यामध्ये 18 चॅप्टर आहेत. पहिल्या भागामध्ये तुम्हाला 7 चॅप्टर मिळून जातात. आणि आणखीन एक टॉपिक सांगायचं राहिला की अध्ययनाच्या प्रवृत्त्या आहेत, त्या तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये मिळणार नाहीत. मग पुन्हा आहेत अध्यापनाचे प्रतिमाने. हे असे सर्व टॉपिक इन्क्लूड केलेले आहेत. उपपत्त्या वगैरे ज्या काही आहेत त्या सर्वच्या सर्व ह्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही काहीही चिंता करू नका. ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी सर्व एकदम व्यवस्थित तुम्हाला दिलेलं आहे ह्या पुस्तकामध्ये. पुस्तक नाही, ह्या नोट्समध्ये. आता हे अध्यापन पद्धती व तंत्रे. आता याच्यामध्ये आपल्या पुस्तकामध्ये फक्त अध्यापनाच्या पद्धती आहेत, पण अध्यापनाच्या तंत्रे नाहीत, अध्यापन पद्धतीचे तंत्रे नाहीत, अध्यापनाच्या पद्धतीचे प्रयुक्त नाहीत. हे सर्वच्या सर्व तुम्हाला ह्या नोट्समध्ये मिळून जाईल. आता पुन्हा आणखीन एक टॉपिक आहे जे की तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये पाहायला भेटत नाही, संरक्षण यंत्रणा. मला सांगा तुम्ही कुठल्या पुस्तकामध्ये वाचल्यात का संरक्षण यंत्रणा? आणि तब्बल अशा आपण आपल्या नोट्समध्ये 15 संरक्षण यंत्रणा दिलेल्या आहेत. आता ह्या संरक्षण यंत्रणा तुम्हाला कुठे भेटतात ते मी तुम्हाला सांगतो. ह्या संरक्षण यंत्रणा आहेत ना, ह्या 12वीच्या जुन्या पुस्तकामध्ये मिळतात.
ह्या 12वीच्या जुन्या पुस्तकामध्ये मी तुम्हाला दाखवतो। आता मी जे तुम्हाला अगोदर सांगत होतं संरक्षण यंत्रणा, हे संरक्षण यंत्रणा जुन्या 2012चं जे काही पुस्तक आहे 2008 पासून ते 12 पर्यंत चालू होतं मानसशास्त्राचं फडके प्रकाशनचं। याच्यामध्ये असेल संघर्षाचे प्रकार आहेत कट लिव्हिंगचा, याच्यामधला टॉपिक हा आता आपल्या शिक्षक पात्रता परीक्षा 2021 ला विचारला गेलेला होता। मग याच्यामध्येच आणखीन एक घटक आहे, संघर्ष सोडवण्यासाठी काहीतरी मार्ग असतात, ते कुठले असतात ते कट लिव्हिंगने सांगितलेले आहे। मग याच्यामध्येच आहे संरक्षण यंत्रणाचे स्वरूप म्हणजे संरक्षण यंत्रणा, हा घटक ह्या पुस्तकातून विचारला आहे। इथं दिसतंय का तुम्हाला संरक्षण यंत्रणेचे स्वरूप आहे। मग याच्यानंतर संरक्षण यंत्रणेचे प्रकार आहेत मिथ्या समर्थन, मिथ्या समर्थन म्हणजे काय असतं ते आहे। मग पुन्हा प्रक्षेपण आहे, उदात्तीकरण, ह्याच्यामध्ये 5च घटक आहेत, उदात्तीकरण, तादात्म्यीकरण, मिथ्या समर्थन, भावविस्थापन। मग बाकीचे 10 आणखीन परीक्षेला विचारले गेलेले आहेत, ते सुद्धा आपण इन्क्लूड करून आपण आपल्या या नोट्समध्ये ॲड केलेल्या आहेत। आता हे 18 चॅप्टर कुठले आहेत तर पहिले 7 चॅप्टर हे आपल्याला फडके प्रकाशनच्या पुस्तकातले पाहायला भेटून जातात, पण त्यानंतरचा 8वा टॉपिक तुम्हाला वेगवेगळे काही मानसशास्त्रज्ञ आहेत ते पाहायला भेटून जातं। आता जो काही भाग 2 आहे तो भाग 2 आहे इतर मानसशास्त्र। पहिला भाग एक अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र होतं, भाग 2 आहे इतर मानसशास्त्र। याच्यामध्ये पहिला टॉपिक येतो प्रमुख मानसशास्त्रज्ञ। याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 50 मानसशास्त्रज्ञ दिलेले आहेत आणि याच्या बाहेरचा मानसशास्त्रज्ञ हा परीक्षेला तुम्हाला विचारला नाहीये। याच्यामधले 2019 ला सुद्धा आलेले आहेत आणि अगोदर सुद्धा आलेले आहेत, 64 मानसशास्त्रज्ञ मी तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामध्ये। पुन्हा त्यानंतर 9वा चॅप्टर आहे विशेष गरजा असणारी बाल। अतिशय सुंदर पद्धतीने याच्यामध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे, सगळी मांडणी करून दिलेलं आहे, परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारला गेलेला आहे सर्व डीप मध्ये दिलेलं आहे। याच्यामध्ये जे विशेष गरजा असणारी 10 बालके आहेत ते दिलेलं आहे। त्यानंतरचा टॉपिक आहे संरक्षण यंत्रणा आहे। संरक्षण यंत्रणा झाल्यानंतर आपला टॉपिक आहे मानसशास्त्रज्ञातील विविध शोध व जनक, सगळेच्या सगळे एकत्र करून दिलेलं आहे, भरपूर प्रश्न आलेले आहेत त्याच्यामधले। त्यानंतर तुम्हाला व्याख्याचा घटक सेपरेट काढून दिलेला आहे, म्हणजे पाठ करायला अभ्यास करायला सोपं होऊन जातं आणि हे नाही 3 ते 4 दिवसामध्ये हा सर्व नोट्स वाचून होऊन जातात। त्यानंतर आहे मानसशास्त्र एक विज्ञान शाखाचे की नवीन अभ्यासक्रम 11वी 12वीचा आहे त्याच्यामध्ये मिळून जातं। त्यानंतर आहे मानवी शरीरातील विविध ग्रंथी, हा 14वा टॉपिक झाला। असे भरपूर टॉपिक म्हणजे 18 टॉपिक आहेत जे की परीक्षेला उपयुक्त आहेत, ते सर्व संपूर्ण होऊन जातं। त्यानंतर आहे 15वा टॉपिक वैफल्य, त्यानंतर 16वा टॉपिक आहे कट लिव्हिंगचा संघर्ष प्रकार तो काय आहे, आणि 17वा टॉपिक आहे व्यक्तिमत्व। याच्यामध्ये तुम्हाला चार्ट सुद्धा दिलेला आहे, इतर टिप सुद्धा दिलेला आहे की याच्यामध्ये व्यक्तिमत्वाच्या चॅप्टरमध्ये कसा बदल होत गेला, काय बदल होत गेला, प्रत्येकानुसार काय बदललेलं आहे। हे प्रत्येकाचं वर्गीकरण क्रिशमेलचा असो, शेल्डनचा असो, कार्ल युंगचा असो, पुन्हा अंतर्मुखी बहिर्मुखी काय आहे ते दिलेलं आहे। त्यानंतर आहे शेवटचा टॉपिक अध्यापनाचे प्रतिमाने, हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि हा अध्यापनाच्या प्रतिमानामध्ये जोड्या लावा मध्ये प्रश्न विचारला जातात। चार्ट तसा त्या स्वरूपात सुद्धा तुम्हाला दिलेला आहे आणि कधी कुठला प्रश्न किती ह्याला दिला आहे तर कुठल्या पेपरला विचारला होता ते सुद्धा दिलेलं आहे। सिस्टमॅटिक पद्धतीने ह्या नोट्स बनवलेल्या आहेत, एका रीडिंगमध्ये तुम्हाला ह्या नोट्स समजून जातात। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या नोट्सची किंमत किती आहे, ह्या नोट्सची किंमत फक्त 351 रुपये आहे। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याला लागलेली मेहनत, ह्याच्यासाठी घेतलेले एफर्ट्स, ह्याच्यासाठी घेतलेला श्रम आणि इतक्या कमी दिवसामध्ये ह्या नोट्स अवेलेबल करून दिलेल्या आहेत आणि त्याही परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात, कारण एका दृष्टिक्षेपामध्ये तुमचा अभ्यास हवा त्या दृष्टिकोनातून ह्या नोट्स मी बनवलेल्या आहेत। ज्यांना घ्यायची इच्छा आहे त्यांनी घेऊ शकता, ज्यांना वाटतंय की मी फक्त एकच पुस्तक फडके प्रकाशनचं वाचून मी पास होऊ शकतो, मी त्यांना काही म्हणणार नाही, तुम्ही ते तसं करू शकता। पण मी रियालिटी सांगितलेली आहे, एकदम वस्तुस्थिती रियालिटी सांगितलेली आहे। वाटलं सर तुम्ही पेपर चेक करा, जेवढे काही चॅप्टर सांगितले ते पेपरला आलेले आहेत, विचारले गेलेले आहेत आणि विचारले जातील, त्या दृष्टिकोनातूनच आपण आपल्या नोट्स बनवलेल्या आहेत। ज्यांना घ्यायचे त्यांनी घेऊ शकता। या नोट्सची किंमत फक्त 351 रुपये आहे। तुम्हाला ह्या नोट्स कशा घ्यायच्या असतील तर आपला जो काही नंबर आहे 89 99 65 38 15 किंवा 99 70 96 11 44, इथं स्क्रीनवर तुम्हाला डिस्प्ले होत असेल त्या नंबरवर तुम्ही फोनपे करा, गुगल पे करा, पेटीएम करा, काय करायचं ते करा, पण ते पेमेंट झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला शेअर करा आणि तुम्हाला ती PDF भेटून जाईल, तेही पासवर्ड सोबत। पासवर्ड टाकल्याशिवाय PDF ओपन होणार नाहीये। आणि ज्यांना
हे पैसे खूपच जास्त वाटतात, कमी करा असं असं मनामध्ये असेल, कमी करा, 100-150 देतो, 200 देतो, 50 देतो, अशांनी बिलकुल नोट्स घेऊ नका. ह्या नोट्स त्यांच्यासाठी अजिबात नाही आहेत. ज्यांना नोट्स घ्यायचे ते सरळ सरळ 351 रुपये सेंड करायचे आणि नोट्स घ्यायचे. जर ह्या नोट्सबद्दल आणखीन माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करा, मी तुम्हाला सांगू शकतो. पण तुम्हाला हात जोडून विनंती आहे की प्लीज माझाही अपमान करू नका, या नोट्सचाही अपमान करू नका आणि स्वतःचाही अपमान झाल्यासारखं वागू नका. 50 देतो, 150 देतो, 200 देतो असलं करू नका. त्यापेक्षा तुम्ही नोट्सच घेऊ नका. नोट्सची किंमत 351 रुपये आहे, ते घ्या. आणि तुम्हाला नोट्स फ्रीमध्येच पाहिजे असतील तर आपण चॅनलवर व्हिडिओ टाकत आहोत, ते तुम्ही पाहत चला. आता एवढं सुद्धा मी तुमच्यासाठी करतोय तरीसुद्धा तुम्हाला फ्री पाहिजे असतं. काही मंडळी आपल्या ग्रुपवरली अशी आहे की एकमेकांना मेसेज करून विचारत आहेत, अगं तू घेतलीस का गं, अरे तू घेतलास का, हो अहो सर तुम्ही घेतलात का. मानसशास्त्राच्या नोट्स आणि ग्रुपवर जे काही नोट्स आहेत ते किंमत खूपच आहे, असल्याच नोट्स आहेत तसल्याच नोट्स आहेत म्हणून टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला एकमेकांना संपर्क करून विचारायचं की तुम्ही नोट्स घेतल्यात का, नोट्स कशा आहेत मला द्या, सरांच्या नोट्स खूप छान असतात, व्हिडिओ बघतो आम्ही, पण द्या ना. आपण काय करू, तुम्ही पैसे द्या, मी तुम्हाला अर्धे पैसे देतो, असल्या गोष्टी करत असाल तर तुम्ही अशानं आयुष्यामध्ये कधीही पास होणार नाहीयेत. ही गोष्ट लक्षात घ्या. आपण होणारे भावी शिक्षक आहोत. तुमची काहीतरी नैतिक जिम्मेदारी आहे, नैतिक कर्तव्य आहे. थोडं तरी माणुसकीनं वागा, थोडं तरी माणसासारखं वागा. अशा गोष्टी करून तुम्ही आयुष्यात कधीही पास होत नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या. आणि तुम्ही याच गोष्टी करताय म्हणून वारंवार TET मध्ये नापास होताय. तुम्ही 50-100 रुपयाला 300-400 रुपयाला बघताय आणि ह्या अशा बघण्यानं तुम्ही फॉर्मला दरवर्षी 1000-1200 रुपये घालताय, क्लासेसला घालताय, पण TET काय पास होत नाहीये. एक विशेष सांगतोय, विश्वास ठेवा, ह्या नोट्सच्या बाहेर परीक्षेमध्ये काही येणार नाही. याच्यापेक्षा मी आणखीन काहीही जास्त एक्सप्लेन करणार नाहीये. ज्यांना आवश्यकता असेल, ज्यांना खरंच विश्वास असेल त्यांनी डायरेक्ट 351 रुपये टाकायचे, व्हॉट्सअपला ही स्क्रीनशॉट सेंड करायचा आणि नोट्स घ्यायचे आणि मस्तपैकी अभ्यास करा. मी एक 100% गॅरंटी देऊन सांगतो की ह्या नोट्सच्या बाहेर काही येणार नाहीये. एका रीडिंगमध्ये तुम्हाला समजेल, टिप्स अँड ट्रिक्स दिलेले आहेत, काय कुठं प्रश्न कसा विचारला जातो, प्रश्न कसा फिरवला जातो, सर्व डिटेलमध्ये दिलेलं आहे. आणि ह्या नोट्सच्या शेवटच्या पानावर सुद्धा तुम्हाला एक संदेश दिलेला आहे, कानमंत्र दिला आहे की परीक्षेला जाता जाता कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत, जेणेकरून तुमचा सगळा पेपर सोपा जाईल. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जे काही एक्सप्लेन करून सांगितले ते समजले नाही समजले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांना नोट्स घ्यायचे त्यांनी घ्या, ज्यांना घ्यायचे नाहीत त्यांनी घेऊ नका. आणि जर तुम्हाला घ्यायचे नाही तर विनाकारण टीका करू नका, कारण तुम्ही स्वतः पास होत नाही तर दुसऱ्यांना पास होण्यापासून का वंचित करताय. तुमच्या मनामध्ये नकारात्मक भावना आहे तर तुम्ही ती नकारात्मक भावना दुसऱ्या मनामध्ये का फैलावताय. तुमच्या परीने होत असेल तर तुम्हीही अशा नोट्स बनवा, तुम्हीही असं चॅनल चालू करा आणि तुम्हीही मार्गदर्शन करायला चालू करा. पण विनाकारण कोणावरही टीका करू नका, निगेटिव्ह वातावरण पसरू नका, कारण परीक्षेला जेमतेम 14 दिवस राहिलेले आहेत आणि ह्या 14 दिवसामध्ये जेवढं पॉझिटिव्ह येता येईल तेवढं पॉझिटिव्ह राहावा, जेणेकरून परीक्षेला चांगले सामोरं जाईल. तर ठीक आहे, अगेन एकदा लास्ट सांगतोय, हे नोट्स घ्यायचे असेल तर तुम्ही 351 रुपये पे करा, तुम्हाला नोट्स मिळून जातील. फोनपे, व्हॉट्सअप काय करायचे ते करा, जीपे काय करायचे ते करा. इथं खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही पेमेंट करा, स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करा. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये.